करायला आजपासून करते मी सुरुवात। हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो गाईज, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असा व्हिडिओ आहे आणि ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात आणि मी पण खूप उत्सुक होती तुमच्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी। आजचा व्हिडिओ आहे साखरपुड्याचा व्हिडिओ आहे आणि मी पूर्ण तारीख सांगणार आहे तुम्हाला। 21 जुलै 2024 रोजी माझा साखरपुडा संपन्न झालेला आहे। सो हे बघा, रिंग दाखवते, 3, 2, 1 गो। लुक ॲट माय रिंग। सो व्हिडिओमध्ये तुम्हाला रिंग वगैरे सगळं दिसणारच आहे। सो आजचा व्हिडिओ हा साखरपुड्याच्या बेसवर आहे। अँड बाय द वे, इंस्टाग्रामवरती जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर हे बघा, ही इथे मी माझी आयडी देते। जर फॉलो करत असाल तर तुम्ही ऑलरेडी माझे व्हिडिओ आणि फोटोज बघून घेतलेले असतील। ज्या दिवशी साखरपुडा झाला त्या दिवशी मी इंस्टाग्रामवरती अपडेट करून दिलेलं होतं। तर नसेल केलं इंस्टाग्रामवरती फॉलो तर चेक करा तुम्ही। आणि चलो आजचा व्हिडिओ बघा। आजचा व्हिडिओ आहे साखरपुड्याचा। आबोली आणि प्रतीक आलेले आहेत, त्यांची तयारी झाली आहे। आबोलीचे मी केस मोकळ्याने ओळखलंच नाही, म्हटलं कोण बसलंय शेजारी। असे म्हणजे जरा सो चला, आबोलीबाई आमची तयार आहे आणि हे सगळे जण बाकीचे फुलं, हार, रोटी तिच्या साडीचं घेऊन उभे आहेत। सो गाईज, थांब, आबोलीची तयारी झालेली आहे आणि आबोली आली आहे पार्लर मधून, तयारी करून झाली मस्त। पलट बरं, छान केलं, दिले कर्ली वगैरे केले तर छान दिसत आहे। तुम्ही डायरेक्ट 4 खुर्च्या, लक्ष ठेवा मग। हा, हो क्या क्या। सो गाईज, नवरीची दुसरी म्हणजे आबोलीची दुसरी साडी नेसली गेलेली आहेत आणि आम्ही घरूनच ते ड्रॅप करून आणली होती, त्यामुळे इतक्या झटपट साडी नेसली गेली, काहीच वेळ लागला नाही आम्हाला। चला, झालंय का सगळं?
ढकल ढकल. सो गाईज चला जेवायला बसले आहेत. आरामात होऊ द्या. चल ना धीरे धीरे जेवा. हो जेवू घालते मी त्याला. भात आहे का साधा? चालेल खाऊ घालते. बसा उद्या आरामात. तुम्ही तर माझ्या पप्पाच्या शेजारी बसले मग त्यांच्यासारखं जब नाही नाही तुम्ही तब्येत करा त्यांच्यासारखी म्हणजे लक्ष द्या त्यांच्याकडे. ते सांगितलं त्यांनी पप्पांसारखी तब्येत करा. चालेल चालेल बस आरामात होत्या. आरामात होत्या तुम्ही पण. चालेल चालेल. तुमचे झालेत का जेवण? चला छान. सो आता तयारी झालेली आहे व्याही भोजनाला बसण्याची. सगळे ताट मांडले गेलेले आहेत आणि आम्ही बसतोय. आज माल बनवायला कारागीर होते कुशल. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल. रचिताचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. पहिले मी याच्या फ्रेंड साठी घेणार आहे. ती तुम्हाला ओळखत दोन घेणार ना पुढच्या. नाही नाही आजच त्याशिवाय जेवण नाही म्हणा. एक होती चिव एक होती काऊ. प्रतीकचं नाव घ्यायला मी कशाला भाव खाऊ. भोजनाच्या कार्यक्रमात पदार्थ आहे उत्कृष्ट. त्यात आहे भाजी, पोळी, गुलाबजाम, वरण आणि भात. प्रतीकचं नाव उखाण्यात घ्यायला आजपासून करते मी सुरुवात. एक नंबर. काही शब्द येतात ओठातून. काही शब्द येतात ओठातून. रचिताचं नाव मात्र हृदयातून. बसा बसा एकत्र एकमेकांना बरं बसा मी बसा. पडतंय ते खाली. व्याही भोजनाला सुरुवात झालेली आहे. हे पा या सगळ्यांची मस्ती सुरू आहे प्रतिक्रावांच्या मित्रांची. आणि मस्त मोत्यांच्या रांगोळ्या टाकलेल्या आहे प्रत्येकाला. या आग्रह करत आहे सुनीला खावं असं. काय हवं ते सांगा. आमची नवी नवरीबाई प्रतिक्राव बसलेले आहेत. वाढायचं काम सुरू आहे आणि असं प्रकारे व्याही भोजन सुरू आहे. छान छान मोत्यांच्या रांगोळ्या आहेत. असे सगळेजण बसलेले आहेत. नवरा नवरी इथे बसलेले आहेत. हे सगळं होत असताना मेन पदार्थ दाखवते तुम्हाला. साधं वरण भात आहे, मसाला भात होता जो आता नाहीये, गुलाबजामुन आहे, छोलेची भाजी, पातळ भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर, लिंबू, मीठ आणि आलू वडे गरम गरम असे सुंदर होते. त्याच्यामुळे एकदम भारी जेवण, अतिशय सुंदर उत्कृष्ट होतं.
सो गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा साखरपुड्याचा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझी जी रिंग होती ना मी तुम्हाला मगाशी दाखवली तर त्याच्यावरती ना पी लिहिलेलं आहे, पी फॉर प्रतीक. आणि त्याची जी रिंग आहे त्याच्यावरती त्याने दोघी इनिशियल्स लिहिलेले आहे, आमच्या दोघांचे स्टार्टिंगचं. माझं लिहिलेलं आहे आर आणि स्वतःचं पण लिहिलेलं आहे पी. सो आर पी आणि एक मस्त डायमंड आहे त्याच्या रिंग समोर, मस्त आहे त्याची पण रिंग, खूप छान आहे. सो असं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ हा सगळा दादा, काजल, माझी प्रज्ञाताई आणि माझ्या बहिणी यांनी सगळ्यांनी मिळून हा शूट केलेला आहे माझ्यासाठी स्पेशल. मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही सगळं शूट करा, कारण आता उत्सव मूर्ती मीच आहे, त्याच्यामुळे काय होतं ना मला कॅमेरा धरता येत नाही, मला मोबाईल धरता येत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी मला खूप मदत केली, त्यांचे मी खरंच आभारी आहे. आणि तुम्ही पण त्यांना खरंच थँक्यू म्हणा, कारण त्यांनी व्हिडिओ शूट केला म्हणून आज आपला हा व्हिडिओ बघायला मिळाला. तो थँकफुल तर आयुष्यात राहायलाच पाहिजे माणसाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि याच्या पुढे ना तुम्हाला आजच्या व्हिडिओतले आजच्या दिवसाचे किंवा साखरपुड्याच्या दिवसाचे सगळे फोटोज वगैरे मी हे सगळे व्हिडिओच्या पुढे लावणार आहे. सो ते फोटो वगैरे पुढे पण बघा आणि भरपूर आशीर्वाद द्या. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.